नमस्कार, आपलं नाव? आप्पा परभणे, वडगाव रासाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं, तुमचा मोबाईल नंबर? 96 23 42 62 85. बरं, आपलं जे आज आपण इथे पाहत आहोत, तुम्ही ऊसामध्ये आंतरपीक घेतलं फ्लावरचं. हां, फ्लावरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने किती लागवड केली? हे 6 एकर क्षेत्रात 56,000 रोपांची लागवड केली. बरं. काय आणि हे गेल्या वर्षी पण असंच आंतरपीक केलं होतं. गेल्या वर्षी 36, 38, 40 रुपयापर्यंत किलोला रेट मिळाले होते. बरं. गणपतीच्या सीझनमध्ये ते चालू झालं होतं. मग त्याच हिशोबाने हे आत्ता पण त्याच पद्धतीची लागवड केली. तर यामध्ये तुम्ही जे काही आपले माऊली बायोटेकचे काही जे प्रोडक्ट आहेत, साधारणतः अळीचं प्रोडक्ट याच्यावर ऑलराऊंडर म्हणून येते आपलं. हां, त्याच्यानंतर व्ही बहार आणि न्यूट्रिअप या माऊली बायोटेकचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की जेणेकरून त्याचे तुम्हाला काय काय फायदे भेटले? नाही, त्याचे एकच नंबर फायदे आहेत. परत आता हे ज्यावेळेस फुल उमलतं, गेल्या वर्षीचा माझा असा अनुभव आहे. हां. तुमचं नो एंट्री म्हणून जे औषध आहे, हो. त्यांनी ते जे डंकचा एक लय मोठा प्रॉब्लेम असतो या गोबीला. हा, फळमाशी त्याला डंक मारल्यामुळे ते फूल पूर्ण डॅमेज होऊन जाते, कोणी घेत नाही. तर त्याच्यामुळे ना जवळजवळ 10 दिवस तरी 100% कंट्रोल राहतं. सापळं भेपळं लावायची गरज नाही. बरोबर. आणि नो एंट्रीमुळे ते फळमाशी दूर आल्यामुळे याला डंक आणि याच्यात अळ्या पडत नाहीत साध्या भाषेत. आणि एकदम चांगला आपल्या फुलाला गाण्या म्हणून रोग येतो. हा, बरं का, ते एकदा डंक मारलं की ते काळं पडतं आणि मग ते खराब होते, सळते. बरोबर. तसली प्रक्रिया काय होत नाही. अच्छा. आणि आपली जी काही फुलाची क्वालिटी आहे बाजारभाव म्हणजे जे काही आपण व्ही बहार न्यूट्रिअप दिलं त्याच्यामुळे आपल्या फुलाचा गड्डा कसा होते आणि त्याला कलर आणि वजन कसं येते? त्याला 1 नंबर कलर वजन येते. हं. त्याचं एका प्लॅन्टचं वजन साधारणतः 1 किलो झालं काय, हो. तर भरपूर चांगल्यापैकी पैसे होते त्याचे. बरोबर. आणि जे आपण म्हणजे व्ही बहारमुळे तुम्हाला चांगली पानाची ग्रोथ झाली, हां, काय काय फरक दिसले तुम्हाला असे? ग्रोथ झाली, त्याची ग्रीनरी. हां. आणि याशिवाय हे आंतरपीक आहे. हां, आंतरपिकात ह्या पद्धतीची क्वालिटी येत नाही, बरोबर. पण ह्या आपल्या प्रॉडक्टमुळं ती क्वालिटी मेंटेन झालेली. बरोबर. यावर्षी आता याचं अंदाजे तुम्हाला या 6 एकरात काय उत्पादन अपेक्षित आहे? ह्याचं समजा 50 टनापर्यंत माझं टार्गेट आहे. 50 टन तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे. साधारणतः 20 रुपये किलो जरी भाव राहिला तर 10 लाख रुपयाची गोबी आपल्याला या क्षेत्रात होईल असं तुमचं ठाम मत आहे? हां हां. नक्कीच. जी आपल्या या परिसरातील आपण ऊस प्लस फ्लावर ही एक आंतरपिकाची शेती करून एक चांगलं विक्रमी उत्पादन आपले शेतकरी करत आहेत. त्याबद्दल त्यांचं माऊली बायोटेककडून खूप खूप अभिनंदन. तर याच्यावर आपण महत्त्वाचं सांगायचं आहे की आपले जे काही ॲमिनो ॲसिड्स आहेत जे 18 प्रकारचे, ते या गोबीच्या वाढीच्या अवस्थेत त्याला पूर्ण कॅनॉपी देतात. फुलधारणा व्हायच्या आधी त्याला चांगलं पान सशक्त करतात. पान सशक्त झाल्यानंतरच पुढचं जे फूल आहे ते घट्ट आणि क्वालिटीचं निघते. हा आपण पावसाळ्यात या पानाची किपिंग क्वालिटी, शायनिंग, ग्लेझिंग पाहत आहोत. आणि याच्यावर मुख्य कीड असते अळी. ते सुद्धा आपलं ऑलराऊंडरनं अळी जवळजवळ 15-20 दिवससुद्धा कंट्रोल भेटते. आणि याच्यावर पुढची येणारी कीड असते पतंग, किंवा त्याला DBM म्हटल्या जाते, पतंग म्हटल्या जातात. व ती फळमाशी असते की फुलाला ते डंक मारून पूर्ण फूल सळून टाकते, त्याच्यामध्ये किडे पडतात. ती फळमाशी अंडे घालायसाठी त्या नरम जागेत एक डंक मारून तिथे अंडे टाकते. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते. आपलं माऊली बायोटेकचं नो एंट्री हे खूप चांगलं प्रोडक्ट या आप्पाजींनी वापरलं. अनेक शेतकरी वापरत आहेत. फळमाशीसाठी आपण दूर ठेवतो, त्याच्यामुळे त्या 10 ते 15 दिवसात आपलं फ्रूट चांगलं कवर होऊन मार्केटला चांगला बाजारभाव आपल्याला मिळतो. तर अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 97 64 40 20 53, माऊली बायोटेक, पातूर, जिल्हा अकोला, महाराष्ट्र. धन्यवाद.